आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। कैलासवासी सुवर्णा युवराज सगर यांची मृत्यूशी झुंज देत निधन। मृत्यूनंतर केले अवयवदान। जन्मल्यापासूनच अत्यंत कष्टाने आपले आयुष्य जगणाऱ्या कमी वयातच वडिलांचा आधार, भाऊ यांचा आधार गमावला। आईसोबत राहून आपले आयुष्य जगत असताना आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी खटाटोप करून इतरांच्या घरी स्वयंपाक करून मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत त्यांना यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला। काही अंशी यशही मिळाले। पंढरपूर येथील कॉलेजमध्ये मुलगा आणि मुलगी मुरुम येथील कॉलेजमध्ये यांचे ॲडमिशन घेऊन कामानिमित्त पुणे येथे स्वतः एके ठिकाणी नोकरी करून मुलांचा खर्च भागावा याच हेतूने अहोरात्र काम करणे सुरू होते। आता कुठे आयुष्यात थोडे आनंदाचा क्षण येत होते, त्यातच नियतीने पुन्हा एकदा दुःख पदरी टाकले। कामाच्या व्यापाने त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्या कोमात गेल्या। गेली 8 दिवस त्यांची मुले आमच्या आईला वाचवा ही आर्त हाक डॉक्टरांना देत होती। त्यांनी सांगितले की यात काहीच बदल होऊ शकत नाही। त्यावेळी सर्वांनी आशा सोडली। अशा वेळी काय करावे याचे ज्ञान नसलेल्या त्यांचे मुलींनी आईने यांना डॉक्टरांनी सोबत असलेल्या त्यांच्या वर्गमित्रांनी गावातील काही सुज्ञ नागरिकांनी त्यांचे मन वळवून अवयवदान करा अशी विनंती केली। त्यावेळी परिवारातील सर्व व्यक्तींनी निर्णय घेतला। आमची आई आयुष्यभर आमच्यासाठी झटली, आता तिचे अवयव इतरांना कामी यावेत एवढाच हेतूने हा निर्णय घेतला। त्यानुसार डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील हृदय, किडनी, लिव्हर, पॅनक्रिया, फुफ्फुस अशी एकूण 5 अवयव दान केली गेली। आष्टा हायस्कूल, आष्टा कासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली। पुष्पवृष्टी करण्यात आली। वीर मातेला नमन। आष्टा हायस्कूल, आष्टा कासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, सर्व स्टाफ, गावातील नागरिक उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।